हॅलो ब्युटिफुल फॅमिली, आज एंजल्स तुमच्यासाठी काय गायडन्स घेऊन येत आहेत ते सांगते. एंजल्स जे आहेत ना ते तुमच्यासाठी आहेत, आजूबाजूला आहेत, तुम्हाला जाणवायला हवं आहे आणि तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट ठेवली पाहिजे. त्या तुम्हाला कम्फर्ट झोन देण्यासाठी आजूबाजूला आहेतच, पण तुम्हाला त्याच्यासाठी त्यांच्यावर ट्रस्ट आणि विश्वास ठेवला पाहिजे. हे आहे एंजल्सचं गायडन्स तुमच्यासाठी. एंजल्स कसं आहे, लव आणि तुम्हाला एंजल्ससाठी कुठेतरी एंजल्सला मेसेज द्यायचा आहे की माझं देखील तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमची जे सराउंडिंग आहे ते तुम्ही द्या, की तुम्ही माझ्यासोबत राहा. आणि कारण त्या तर आहेतच तुमच्यासोबत, पण तुम्हाला देखील तुमच्याकडनं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे की एंजल्स तुमच्याकडे असतील किंवा एंजल्सचा तुम्हाला सपोर्ट असेल, एंजल नंबर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला देखील त्याचा खूप आनंद होत आहे, हे तुम्हाला एंजल्सला सांगायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही हे सांगाल तेव्हा त्यांना देखील क्लिअर होईल की आपला जो सपोर्ट आहे, आपलं जे आपण त्यांना देत आहोत समोरच्या व्यक्तीला, ते त्यांनाही आवडत आहे. अशा प्रकारे एक तर एंजल्सचं कार्ड मधनं तुम्हाला मेसेज मिळाला. सेकंडवाला मेसेज आहे तो आहे रिलीज इमोशनल बॅगेजेस. म्हणजे जे काही आणि पास्ट ट्रॉमास तुम्हाला रिलीज करायला सांगितलं. ज्या कोणत्या व्यक्तीबद्दल इमोशनल तुम्ही झालात, कुठल्याही प्रकारचे इमोशन्स तुमच्याकडे असेल, रागाचं असेल, लोभाचं असेल, तुम्हाला कुठला त्रास झाला असेल, त्याचं रिलीज करायला सांगतात. हो, पण प्रेयरने तुम्ही हे सगळं रिलीज करू शकतात. त्या व्यक्तीबद्दलच्या इमोशनल जो काही बॅगेज असेल ते रिलीज करायचं आहे. आणि त्याच्यासाठी कदाचित जास्त जर तुमच्याकडे जास्त इमोशनल बॅगेज झालं असेल किंवा जास्त तुम्हाला त्रास होत असेल एखाद्या व्यक्तीच्या इमोशन्सचा, म्हणजे तुम्हीच एखाद्या व्यक्तीच्या बद्दलच्या एखाद्या इमोशन्स साठवून ठेवल्या आणि त्याचा त्रास जर तुम्हाला जास्त होत असेल, जसं की फिजिकल, फायनान्शियल त्रास, हेल्थ इश्यूज होत असतील, तर कधी कधी तुम्ही EFT जे प्रॅक्टिशनर असतात त्यांच्याकडनं किंवा रेकी हिलरकडनं तुम्ही मदत देखील घेऊ शकतात. हे आहे तुमच्यासाठी एंजल्सचं सेकंड गायडन्स. आणि एंजल्सचं थर्डवाला गायडन्स जे आहे ते आहे की तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला सांगितलं आहे एंजल्सने. आत्ता तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात आणि त्यामुळे तुम्हाला बाहेर पडायला भीती वाटत आहे. तर ती भीती न वाटता ती एक अपॉर्च्युनिटी असं समजा आणि स्मॉल रिस्क घेऊ शकतात. असं आहे एंजल्सचं तुमच्या आजचं गायडन्स. आणि एंजल्सचं गायडन्स जर तुम्हाला पटत असेल, आवडत असेल तर सांगा क्लेम इट म्हणून.